श्रीमद भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग। यामध्ये श्रीकृष्ण भगवान अर्जुनास म्हणतात, मला प्रिय असणारा भक्त, कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, सर्वांशी मित्रभावाने राहणारा, करुणावान, ममत्वरहित, अहंकाररहित, सुखदुःखाला समान मानणारा, क्षमावान, सदा संतुष्ट असणारा योगी म्हणजे समाहित चित्त, संयतात्मा, दृढ निश्चयी, माझ्या ठिकाणी मन व बुद्धी अर्पण केलेला असा जो माझा भक्त आहे तो मला प्रिय आहे, ज्याच्यापासून कोणताही प्राणी उद्वेग म्हणजे शोक पावत नाही व जो स्वतः देखील कोणत्याही प्राण्यापासून उद्वेग पावत नाही, आणि जो हर्ष अमर्ष म्हणजे असहिष्णुता, भय व उद्वेग यांनी मुक्त असतो, तो मला प्रिय आहे। अनपेक्ष म्हणजे आकांक्षारहित, अंतर्बाह्य शुद्ध, कुशल, उदासीन म्हणजे पक्षपातरहित, भयरहित वा खेदरहित, आणि सर्व आरंभाचा म्हणजे काम्य कर्माचा त्याग करणारा असा जो माझा भक्त तो मला प्रिय आहे। जो हर्षित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करीत नाही व कामना करत नाही, तसेच शुभ व अशुभ अशी समस्त कर्मे यांचा परित्याग करणारा असा जो भक्तिमान असतो तो मला प्रिय आहे। शत्रू व मित्र यांच्या ठिकाणी समभाव ठेवणारा, त्याचप्रमाणे मान व अपमान यांच्यामध्ये आणि शीत उष्ण, सुख दुःख यांमध्ये समभाव ठेवणारा व आसक्त रहित, निंदा व स्तुती यांना समान मानणारा, मौनी म्हणजे वाणीचे संयमन करणारा, येन केन प्रकाराने संतुष्ट असणारा, राहण्याचे स्थान किंवा त्याच्याविषयी ममता व आसक्ती नसणारा व स्थिर बुद्धीचा असा भक्तिमान मनुष्य मला प्रिय आहे। परंतु जे श्रद्धावान व मतपरम म्हणजे मीच ज्यांना परम आहे असे झालेले भक्त हे अशा प्रकारचे सांगितलेले अमृताची म्हणजे अमृतमूल्य मोक्ष उपासना करतात, ते मला अत्यंत प्रिय आहे।